मत्ते अध्याय 2 और उसका 16 से 18। आणि त्याचे 16 ते 18 पर्यंत. मैथ्यू मत्ते चैप्टर 2 अध्याय 2 16 to 18। त्याचे 16 ते 18 पर्यंत. मत्ते अध्याय 2 मत्ते अध्याय 2 उसका 16 से 18। त्याचे 16 ते 18 पर्यंत. जब हेरोदेस ने देखा कि ज्योतिषियों ने उसके साथ धोखा किया है तब वो क्रोध से भर गया और लोगों को भेजकर ज्योतिषियों के द्वारा ठीक ठीक बताए गए समय के अनुसार बेथलेहम और उसके आसपास के स्थानों के सब लड़कों को जो 2 वर्ष के या उससे छोटे थे मरवा डाला। जब तब यह वचन यिर्मयाह भविष्यवक्ता के द्वारा कहा गया था पूरा हुआ, रामा में एक करुणा का नाद सुनाई देता है, रोना और बड़ा विलाप। राहेल अपने बालकों के लिए रो रही है, शांत होना नहीं चाहती क्योंकि अब वो नहीं रहे। तेव्हा मागील लोकांनी आपल्याला फसवले हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि जी वेळ त्याने मागील लोकांपासून नीट विचारून घेतली होती तिच्याप्रमाणे त्याने बेथलेहमात व आसपासच्या सर्व प्रदेशात जे 2 वर्षांचे व त्याहून कमी वयाचे बालके होते त्या सर्वांना त्याने माणसे पाठवून त्यांच्याकडून जीवे मारवले. यिर्मयाह संदेशाच्या द्वारे जे सांगितले होते ते त्या समय पूर्ण झाले. ते असे, रामा येथे रडणे व मोठा आकान यांचा शब्द ऐकण्यात आला. राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे आणि ते नाहीत म्हणून ती सांत्वन पावेना. हम प्रार्थना करें। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं। वचन की सेवा को आपके हाथों में देते हैं। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए हम धन्यवाद देते हैं। वचन हम ध्यान से सुनने के लिए सहायता करना प्रभु। पवित्र पिता ही हमारी खास विनती, हमारी प्रार्थना है, दया रखना प्रभु। धन्यवाद देते मेरे महान पवित्र पिता। प्रभु वचन हम ध्यान से सुनने के लिए मदद करना और जो हम सुनते वही पालन करने के लिए सहायता करना, यीशु के नाम से आमीन। प्रेज गॉड। हम यहाँ हेरोदेस के बारे में देखते हैं आणि आपण इथे हेरोदाबद्दल पाहत और आहोत. हेरोद ये शब्द पहले दूसरा अध्याय के पहले वचन में आया है। आणि हेरोद हा शब्द पहिले दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये आलेला आहे. पढ़ेंगे उसको। आपण वाचूया त्याला. हेरोद राजाच्या काळात यहुदियातील बेथलेहमात येशूच्या जन्मानंतर पहा पूर्वेकडून मागे लोक यरूशलेमास येऊन विचारपूस करू लागले की तो यीशु का जन्म हेरोदेस के जब उस समय पर वो राजा था उस काल के समय पर वो यीशु मसीह का जन्म हुआ। आणि हेरोद ज्या वेळेला राज्य करत होता त्यावेळेला येशूचा जन्म झाला. अभी देखने के तो इस्राएल देश में यहूदी ये हेरोद राजा, ये जरा सुनने के जैसे हम लोग को थोड़ा सा ये लगता है ना, शौक लगता है ना कि उस समय तो कौन राजा बैठना चाहिए था इस्राएल देश पर। आणि त्यावेळेला कोणी राज्य केलं होतं इस्राएल और यहूदा, इनमें से कोई तो कोई बैठना चाहिए ना। आणि इस्रायल किंवा यहूदा यापैकी कोणीतरी बसलं पाहिजे. हेरोद इस्राएल नहीं था आणि हेरोद हा इस्रायली नव्हता, पैलेस्टीन था। आणि तो पलिश्ती होता. पैलेस्टीन होकर भी वो कैसे इस्राएल के देश पर कुछ प्रांतों के ऊपर वो राज्य करता था। आणि तो पलिश्ती असं सुद्धा कसं तर इस्रायलवरती किंवा काही प्रांतांवरती राज्य करत होता. जैसे कुछ कुछ भागों में गलील के भाग में, उत्तरी भाग पर, ऐसे भागों में उनको राज्य करने के लिए दिया। आणि गलीलच्या उत्तर भागामध्ये त्याला काही भागांमध्ये त्याला राज्य करण्यासाठी दिलं. उसका कारण है रोमी राज्य। आणि त्याचं कारण आहे रोमी राज्य. उस काल में इस्राएल के ऊपर रोमी राज्य कर रहे थे। सिर्फ इस्राएल पर नहीं, उस समय पर बहुत देशों को रोमी लोगों ने साम्राज्य लिया था और उस काल में रोमन्स बहुत जगह में फैल चुके थे। आणि त्या काळामध्ये इस्रायल देशावरती अनेक ठिकाणी काय करत होते, रोमी जे होते ते राज्य करत होते आणि रोमी काय करत होते, खूप ठिकाणी पसरलेले होते. और उस समय का जो पहला कैसर है, आणि त्या वेळेचा जो पहिला कैसर आहे, हाँ, उससे इस हेरोद का पहचान हो चुका था आणि त्याची हेरोदाची ओळख झालेली और होती. इसीलिए उसने क्या किया था, उसने गलील के भाग में, उत्तरी भाग के भाग में और सामरिया भाग में उसे स्थान दिया राजा बोलकर। वहाँ पर कुछ भागों पर उसे अधिकारी नियुक्त किया आणि म्हणून त्याला गलीलच्या उत्तर भागामध्ये आणि सामरिया भागामध्ये अशा काही भागांमध्ये त्याला अधिकार दिला आणि तिथे त्याला काय केलं, अधिकार देण्यात आला. और वो अधिकारी बाद में वो राजा बन गया। आणि तो अधिकारी राज्य करने लगा आणि राज्य करू उस लागला भाग में सेक्शन में वो राज्य करने लगा। आणि तेवढ्या त्या भागामध्ये तो राज्य करू अभी अगर लागला. हम नए करार में अगर हम देखेंगे हेरोद 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 हेरोद, तो हम सोचते एक ही हेरोद है। आणि आपण नवीन करारामध्ये वाचतो हेरोदाबद्दल, आपण विचार करतो की एकच हेरोद आहे, लेकिन नहीं है ऐसा। आणि असं नाहीये. हेरोद टोटल नए करार में टोटल 6 हेरोद है। आणि नवीन करारामध्ये टोटल 6 हेरोद आहे. पेरितों के काम तक, मत्तई से लेके पेरितों के काम तक 6 हेरोद है आणि मत्तेपासून प्रेषितांच्या कृत्यांपर्यंत 6 हेरोद आहेत. और उन सारे हेरोदों ने हमेशा बुराई किया, एक भी हेरोद बड़ा अच्छा नहीं था। आणि त्या सर्व हेरोदांनी नेहमी वाईट केले, एकही हेरोद हा चांगला नव्हता.
अब ये जो हेरोद है ये सबसे पहला राजा बना पैलेस्तीन देश में से, और ये इसी से शुरुआत हुई। पहला हेरोद, दूसरा हेरोद, तीसरा हेरोद, चौथा हेरोद, पांचवा, छठा, ऐसे हेरोद बनने लगे, मतलब राजा बनकर उस स्थान पर बैठने लगे। आणि हा जो हेरोद आहे तो पहिला राजा बनला पलिस्तीन देशामधून आणि त्याच्यानंतर मग काय झालं जे हेरोद आहे त्याच्यानंतर बसू लागले। ये ख्रिस्त पूर्व यानी यीशु के आने से पहले 37 ईयर्स पहले वो से लेकर यीशु के मतलब जब ईस्वी सन यीशु का काल था 4 वर्ष, उस समय तक ही वो राज्य कर पाया। आणि येशू येण्याच्या अगोदर तो राज्य करत होता आणि 4 वर्षांपर्यंत तो राज्य करू शकला। यीशु के आने से पहले आणि क्राइस्ट आणि येशू येण्याच्या अगोदर 37 ईयर्स पहले आणि 37 वर्षाच्या आधी। हाँ, और यीशु के काल तक मतलब यीशु का जन्म हो गया 4 साल तक, यानी उस समय तक उसने राज्य किया। आणि येशूच्या काळापर्यंत म्हणजे त्याचा जन्म झाल्यानंतर त्याने 4 वर्षांपर्यंत राज्य केले। हेरोद हुशार था आणि हेरोद हा हुशार होता, क्रूर शासक था आणि तो एक क्रूर शासक बहुत होता जुल्मी था। आणि खूप जुलमी होता। उसके काल में उसने बहुत जुल्म किया। आणि त्याच्या काळामध्ये त्याने खूप जुलूम केले इस्राएली लोगों को बहुत बुरी रीति से वो टॉर्चर करता था। आणि इस्रायली लोकांना तो खूप वाईट रीतीने सतवत वो होता अविश्वासी था, आणि तो अविश्वासी उसको होता परमेश्वर का कोई डर नहीं था। आणि त्याला देवाचा काही भय नव्हता। वो ऐसा दिखाता था कि मैं परमेश्वर का जानना चाहता हूँ, मैं परमेश्वर के वचन में ध्यान देना चाहता हूँ, मैं परमेश्वर को बहुत पहचानना चाहता हूँ, लेकिन ऐसा कुछ भी नहीं था। वो सिर्फ अपने मतलब के लिए परमेश्वर का वचन में ध्यान देता था। आणि तो फक्त असं दाखवायचं की मला देवामध्ये आवड आहे आणि त्याचं जे वचन आहे त्याच्यामध्ये लक्षपूर्वक ऐकण्याची सुद्धा मला आवड आहे, फक्त तो काय करायचा स्वतःच्या मतलबीसाठी तो देवाच्या वचनामध्ये लक्ष वो द्यायचा। जलसी था, उसमें ईर्ष्यावान ये राजा था, आणि हा ईर्ष्यावान राजा होता क्रूर था, आणि क्रूर होता और वो डाउटफुल यानी एक संशयी व्यक्ति था ये। आणि तो एक संशय व्यक्ती होता इसलिए उसके मन में हमेशा ऐसा लगता था कि जो राजा मुझे बनाया गया है, आणि म्हणून त्याच्या मनामध्ये नेहमी असं वाटायचं की जे राजा मला बनवलेला तो आहे अगर उसे किसी अपने सामने आए हुए कोई व्यक्ति गलत लगा तो उसे ऐसा लगता था ये मेरा स्थान लेने वाला है, वो उसे मार डालता था। आणि त्याच्यासमोर येणारा व्यक्ती जर त्याला कोणतं चुकीचं वाटलं तो काय करायचा, त्याला असं वाटायचं हा माझं स्थान घेणार आहे आणि तो त्याला मारून टाकायचा। यहाँ तक कि उसने उसकी पत्नी 3 बच्चों को भी उसी रीति से मारा। आणि इथपर्यंत त्याने त्याची बायको आणि त्याची जी 3 मुलं आहेत त्यांना सुद्धा मारून उसे टाकलं ऐसा लगा कि मेरी पत्नी मेरा स्थान लेना चाहती है, आणि त्याला असं वाटलं माझी जी बायको आहे तिला माझं स्थान घ्यायचं आहे इसलिए उसने अपनी पत्नी की हत्या कर डाली, मार डाला। आणि म्हणून त्याने काय केलं, स्वतःच्या बायकोची हत्या केली। फिर उसे ऐसा लगा उसे 3 बच्चे थे, आणि त्याला 3 मुलं होती उसे लगा इन 3 बच्चे भी मेरा स्थान लेना चाहते हैं, आणि त्याला असं वाटलं ही जी 3 मुलं आहेत त्यांना माझं स्थान घ्यायचं आहे। इसलिए उन तीनों बच्चों को भी, जो पहली पत्नी के जो बच्चे थे उसको टोटल 10 पत्नियां हुई, आणि त्याला टोटल 10 बायका झाल्या उसमें की 2 भाग गई, 8 बची। आणि त्याच्यामध्ये 2 पळून गेल्या, 8 वाजल्या। तो इन पत्नियों से जो पहली पत्नी थी उसके 3 बच्चे, उसने उन तीनों बच्चों को भी उसने मार डाला। आणि पहिले जी पत्नी होती तिची 3 मुलं होते आणि त्या 3 मुलांना त्याने मारून टाकलं। बाकी जितनी पत्नियां उसकी जिंदगी में आती गई, उन सारी पत्नियों से उसके जो सास ससुर थे उन सभी की भी उसने हत्या की। उसे ऐसा लगता था कि ये लोग मेरा स्थान लेने वाले हैं, क्योंकि नेचुरली वो मरने के बाद किसको मिलेगा, उसकी पत्नी, नहीं तो उसके जो निकट का व्यक्ति है या उसके बेटे, उसको मिलेगा। आणि तो मेल्यानंतर कोणाला भेटेल, त्याची जी बायको आहे किंवा त्याच्या जवळच्या व्यक्तींना भेटेल। इसीलिए ये जो पहला राजा है, जो हेरोदेस, जो पैलेस्तीन देश से जो इसराइलियों को तकलीफ देता था, टॉर्चर देता था, बहुत कर उसने इसराइलियों के ऊपर बहुत कर डाला था। आणि हा जो हेरोद आहे तो पहिला राजा आहे पलिस्तीन देशामधून आणि त्याने काय केलं होतं, त्यांच्यावरती खूप कर लादला होता। और हम देखते हैं कि उसका अंत, उसको आंतड़ी का कैंसर हो गया और उससे वो मर गया। आणि त्याचा अंत आपण पाहतो की त्याला आतडीचा कॅन्सर झाला आणि त्याचा मृत्यू झाला। लेकिन उसका मृत्यू इतना जल्दी क्यों हुआ, आणि त्याचा जो मृत्यू आहे तो एवढा उसका लवकर का कारण झाला, मत्ती अध्याय 2 में बताया गया है। आणि त्याचं जे कारण आहे ते मत्ती अध्याय 2 मध्ये सांगितलेलं बहुत आहे। बहुत बुरी रीति से छोटे छोटे बच्चों को मार डाला। आणि त्यांनी खूप वाईट रीतीने लहान मुलांना मारून टाकलं। हम अगर दूसरे अध्याय के पहले वचन से अगर पढ़ेंगे तो कुछ ज्योतिष लोग उसके पास आ गए। आणि दुसऱ्या अध्यायाच्या पहिल्या वचनापासून वाचलेलं काही ज्योतिष लोक त्याच्याकडे आले। दूसरा वचन पढ़ेंगे 2 का 2 आणि 2:2 वाचूया। यहूदाचा राजा जन्मस आला आहे, तो कुठे आहे? उसने वो लोग आके क्या बोले, यहूदियों का राजा। अभी यहूदियों का राजा कौन है? आणि आता यहूदाचा राजा कोण आहे? हाँ? कौन है यहूदियों का राजा?
प्रभु यीशु है, लेकिन अभी हम जो पढ़ाई कर रहे हैं, अभी हम सीख रहे हैं, अभी उनके इसमें यहूदियों का राजा कौन है? आणि आता त्यांच्यामध्ये यहुदाचा राजा कोण आहे? हेरोदेस है। आणि हेरोदेस आहे। हेरोदे अभी उस काल में हेरोद ये राजा है। आणि आता त्या काळामध्ये हेरोद हा राजा आहे। अब उस राजा के सामने आणि आता त्या राजाच्या समोर वो भी 3 ज्योतिष, नेचुरली इन 3 ज्योतिषों को उसने क्यों नहीं मार डाला मालूम? आणि या 3 ज्योतिषांना त्यांनी का मारून नाही टाकलं? उसके 2 कारण हैं। आणि त्याचे 2 कारण आहेत। पहला कारण, आणि पहिलं ये कारण, तीनों ज्योतिष अमीर थे आणि जे 3 ज्योतिष होते ते श्रीमंत और होते रिच थे, आणि श्रीमंत वो होते ऐसे खाली हाथ नहीं आए थे। आणि ते खाली हाताने आले नव्हते बहुत सारा धन संपत्ति और सेना लेकर आए। आणि खूप सारे धन संपत्ती आणि सेना घेऊन ते आलेले उनके हाथ के नीचे लोग थे, आणि त्यांच्या हाताच्या खाली लोक तो होते लड़ना पड़ता तो लड़ भी सकते थे। आणि जर लढावं लागलं असतं त्या लोकांनी लढाई और केली इसमें असती। से हम अगर तीनों ज्योतिषों को देखेंगे तो एक पर्शिया का ज्योतिष था एक। आणि तिन्ही ज्योतिषांमधून पाहिलं तर एक पर्शियाचा ज्योतिष और होता आप सबको तो याद होगा पर्शिया, आणि तुम्हाला सर्वांना लक्षात असेल पर्शिया हाँ फारस, फारस का राजा। आणि फारसचा राजा। मुझे याद आ रहा है, हाँ डैनियल को याद किया। फारस का राजा, जब भी हम सोचते हैं तो हमें सबसे पहले से हम लोग निनवे सुना तो हम किसको याद करते हैं? आणि नेमकं याच्यावरती आपण कोणाला लक्षात करतो? योना को। आणि योनाला। वैसे हम जो फारस का राजा याद करते हैं तो निकलता है तो हम किसको याद करते हैं? डैनियल को। आणि जेव्हा फारसचा राजा आपण बोलतो तेव्हा आपण डॅनियलला लक्षात जब करतो। परमेश्वर ने डैनियल को बहुत सारे दर्शन दिखाए, आणि जेव्हा देवाने डॅनियलला खूप सारे दर्शन डर दाखवले गया उसे, निर्बल हो गया। 8वें अध्याय में पढ़ सकते हैं, 9वें अध्याय में भी पढ़ सकते हैं, वो बहुत निर्बल हो गया। आणि 8 आणि 9 अध्यायामध्ये तुम्ही वाचू शकता की तो निर्बल झाला वो टॉर्चर कर रहा था उसे, वो दर्शन की उसका अर्थ न समझने के कारण। आणि त्याला तो अर्थ समजला नव्हता म्हणून त्याचे दर्शन होतं त्याला सतवत होतं। इसीलिए उसने क्या किया, चुनाव किया उपवास करने का। आणि म्हणून त्यांनी निवड केली उपास मैं करायचा उपवास करूंगा आणि मी उपास करेन और उपवास का उत्तर मिलेगा। आणि उपासाचं उत्तर तो भेटेल। पहले दिन जब उसने उपवास किया आणि पहिल्या दिवशी जेव्हा त्यांनी उपवास तो उसे केला लगा शायद परमेश्वर अर्थ बताएगा, आणि त्याला असं वाटलं की देव मला अर्थ सांगेल, क्योंकि डैनियल सचमुच प्रार्थना करने वाला था आणि त्यांनी हा खरोखर प्रार्थना करणारा और उसको होता मालूम था पहले ही दिन उत्तर मिलता। आणि त्याला माहित आहे की पहिल्याच दिवशी उत्तर जिसका भेटलं प्रार्थना और उपवास का जीवन होता है आणि त्याचं प्रार्थनेचं आणि उपवासाचं जीवन उसको असतं उत्तर जल्दी मिलता है, आणि त्याला उत्तर लवकर भेटतं ये हमेशा याद रखें। आणि हे नेहमी लक्षात ठेवा। इसलिए हम ये बात देखते हैं, इसलिए उसको मालूम था कि आज परमेश्वर अपना दूध भेजेगा या मुझे स्वप्न का अर्थ किसी भी रीति से बताएगा। आणि त्याला माहिती होतं की देव त्याचा दूध पाठवेल किंवा स्वप्नाचा जो अर्थ आहे तो कशाही रीतीने तो मला सांगेल। डैनियल के बारे में आप सबको मालूम है कि वो प्रार्थना के लिए कहा गया, सिंहों के मान में गया। आणि डॅनियलबद्दल तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तो प्रार्थना करत होता म्हणून तो सिंहाच्या गुहेमध्ये गेला उसने प्रार्थना करना बंद नहीं किया। आणि त्याने प्रार्थना करणं हे बंद उस केले काल में नाही। राजाज्ञा निकली थी आणि त्या काळामध्ये राजांना निघाली कि होती जो कोई प्रार्थना करेगा वो क्या किया जाएगा, सिंहों के मन में डाल दिया जाएगा। आणि जो कोणी प्रार्थना करेल त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकण्यात लेकिन वो येईल डरा नहीं, आणि तो घाबरला नाही नहीं डरा। वो राजा को भी डरता नहीं था, आणि तो राजाला सुद्धा घाबरत किसी को नव्हता नहीं डरता था, आणि तो कोणालाही घाबरत सिर्फ एक को नव्हता डरता था, आणि तो फक्त एकाला घाबरत होता अपने यहोवा परमेश्वर को। आणि आपल्या यहोवा देवाला बाकी वो किसी को नहीं डरता था। आणि बाकी तो कोणालाही घाबरत सिंहों के नव्हता मान में डाला और ऑलरेडी उसके आंखों के सामने बड़े चमत्कार हो चुके थे। आणि त्याच्या डोळ्यांच्या समोर खूप मोठे चमत्कार झालेले 10 होते दिन तक वेजिटेरियन खाना खाकर वो हर्षपुष्ट थे। आणि 10 दिवसांपर्यंत व्हेजिटेरियन जेवण तो हृष्टपुष्ट होता उसने अपनी आंखों के सामने शद्रक मशक ओबेदनेगो को अग्नि के भट्टी में डाल दिया और उसने उस समय वो राजा के बाजू में ही था। ऐसा नहीं कि उस समय डैनियल की तरफ छुप गया था। हम खुद सोच सकते हैं, जब वीणा सारंगी म्यूजिक जब बजाया गया आणि बिना सारंगी म्युझिक जेव्हा वाजवण्यात आलं उस समय डैनियल कहाँ था फिर? आणि त्यावेळेला डॅनियल खूप होता डैनियल राजा के बाजू में था, आणि डॅनियल हा राजाच्या इसलिए उसका बाजूला बचाव होता हुआ। आणि म्हणून त्याचा बचाव झाला क्योंकि राजा ने उसको नहीं देखा कि वो झुका नहीं है। आणि राजाने त्याला पाहिलं नव्हतं की तो ये मैंने झुकलेला प्रश्न नाही। पूछा था प्रभु को, आणि हा प्रश्न मी देवाला ये विचारला बेटा होता सब लोग सगळे नित्य होते, असंख्य वाहक तो शद्रक मशक ओबेदनेगो पण नित्य होते, अशद्रक मेशक ओबेदनेगो पण हे वाहक बरे होते दिसले, मग डॅनियल का नाही दिसला? और वो दिखाई दिए लेकिन डैनियल के नहीं दिखाई दिया। दृष्टीने माझ्या मनात टाकलं, अदृष्ट ने मेरे मन पे डाला डॅनियल चुकला, और डैनियल झुका, पण आतून देवाचा आत्मा बोलला लेकिन अंदर से प्रभु ने कहा नाही,
और नहीं, डॅनियल झुकला नाही. और डैनियल झुका नहीं, या शब्दावर विश्वास ठेवू नको. और तो इस शब्द पर विश्वास मत करो. कारण तिथे असंच लिहिलेलं आहे की सगळे झुकले. और वहाँ पर ऐसा ही लिखा है कि सब लोग झुक गए. सब लोग सगळे झुकले आणि सगळ्यांनी त्या मूर्तीची जी त्या काळचा जो राजा होता त्या राजाच्या मूर्तीच्या पुढे ते झुकले. और उस राजा की जो मूर्ति थी, उस राजा की मूर्ति के आगे वो सब लोग झुक गए. आणि फक्त हे 3 एवढ्या लोकांच्या समोर हे 3 दिसले उभे आहेत असे काय. आता सगळे बसले, तुमच्यात पण उभा राहिला तर दिसणार नाही का? और सब लोग अभी बैठे और आपके बीच में अगर कोई खड़ा रहता तो वो दिखाई नहीं देगा क्या? दिसतो ना? दिखाई देता है ना. सगळे बसले, सगळ्यांनी दंडवत केला आणि ते तिघे उभे. और वैसे सब लोगों ने दंडवत किया और वो 3 खड़े थे. शायद त्याच्यात काही जण असे होते, और कुछ लोग ऐसे थे, काही जण असे होते, और कुछ लोग ऐसे म्हणजे थे, तिघ. और 3. त्या तिघांनी पण झुकले नाही. और ये तीनों भी झुके नहीं. मला पण वाचताना असा मनात एक डाऊट आलेला, मग डॅनियल कुठे होता? सगळे तर तिथेच होते, मग डॅनियल पण राजकारभारी होता, मग तो कुठे होता? और पढ़ते समय मेरे मन में डाउट आया कि जब ये सब लोग वहाँ पर थे तो डैनियल कहाँ पर था. तेव्हा दृष्ट ऐसे ही था कि वो ना वो भी झुका होगा. आणि दृष्टाने असं सांगितलं की तो सुद्धा झुकला. शैतान का यही काम है. आणि शैतानाचं हेच काम आहे. हमारे मनों में अपने मसीह भाई बहनों के बारे में गलत सोच डालना, आणि आपल्या मनामध्ये आपल्या ख्रिस्ती भाऊ बहिणीसाठी वाईट विचार टाकणे, एक दूसरे के लिए रॉन्ग सोच देना. आणि एकमेकांसाठी चुकीचे विचार टाकणे. जैसे आप खुद सोचो ना, मेरे मन में अगर आप डैनियल के बारे में गलत सोच डाला आणि माझ्या मनामध्ये डॅनियलबद्दल चुकीचे विचार टाकले तो आप सोच सकते कि आज डैनियल तो इतना धर्मी नीतिमान व्यक्ति है, आणि डॅनियल हा धर्मी आणि नीतिमान व्यक्ती आहे. तो आज हम सारे एक दूसरे के लिए दुष्ट मन में विचार नहीं डाल सकता है. आणि मग दृष्ट एकमेकांसाठी आपल्या मनामध्ये विचार टाकू शकत लेकिन नाही. हमारे पास एक पवित्र आत्मा मददगार है. आणि आपल्याकडे पवित्र आत्मा हा मदतीसाठी उसने आहे. तुरंत कहा, आणि त्यांनी लगेच सांगितलं. देखो हमको सबसे ज्यादा कौन अच्छी रीति से पहचानता है? आणि आपल्याला सर्वात जास्त चांगल्या रीतीने कोण ओळखतं? हाँ? पवित्र. आणि पवित्र आत्मा. हमारे अंदर किसका मन है? आणि आपल्या आतमध्ये कोणाचं मन आहे? मसीह का मन. ख्रिस्ताचं इस मन. मसीह के मन में जरा कुछ रॉन्ग सोच आ जाता है ना, पवित्र आत्मा को मालूम पड़ जाता है. आणि या ख्रिस्ताच्या मनामध्ये जेव्हा चुकीचे विचार येतात तेव्हा पवित्र आत्म्याला इसलिए समजतं. आप जब मन में भी सोचते हो ना, आज बिरयानी खाएंगे तो आपको बिरयानी मिलती है. आणि मग जेव्हा तुम्ही मनामध्ये विचार करता आज बिर्याणी खायची आणि तुम्हाला आज बिर्याणी भेटेल मटन खाएंगे, आणि आज मटन खाणार. तो मटन नहीं खाया. आप जब पाव किलो ही सही मटन लेकर आते हो, बना के खाते हो. आणि तुम्ही पाव किलो मटन घेऊन येता आणि बनवून खाता. सही है. आप मन में सोचते हो और वो मन की बातें परमेश्वर पूरा करता है. आणि तुम्ही मनामध्ये विचार करता आणि त्या मनाच्या गोष्टी देव पूर्ण करतो. पवित्र आत्मा ने कहा कि नहीं, डैनियल झुका नहीं. डैनियल इसलिए दिखाई नहीं दिया क्योंकि वो राजा के बाजू में ही था. आणि पवित्र आत्म्याने सांगितलं की डॅनियल हा झुकला नव्हता आणि तो यासाठी दिसण्यात नाही आला कारण तो राजाच्या बाजूला होता. जितने राजा के बाजू में जो थे, जैसे राजा के बाजू में पंखा मारने वाला, आणि राजाच्या बाजूला पंखा मारणारा, हाँ, तलवार लिए हुआ, आणि तलवार लेने खड़ा हुआ, आणि भाला घेऊन उभा राहणारा, और कुछ राज्य अधिकारी जो सेनापति ऐसे लोग, वो लोग भी कुछ लोग थे, वो लोग भी झुके नहीं थे. आणि सेनापती असे काही लोक होते ते सुद्धा झुकले नव्हते. जो नीचे, उसके नीचे जो लोग दिखाई दे रहे थे, आणि त्याच्या पर नजर गई और इसीलिए डैनियल बच गया. आणि त्यांच्या खाली जे होते त्यांच्यावर ती नजर गेली आणि म्हणून डॅनियल वाचला. मैं आपको बताती हूँ, अगर डैनियल भी उधर होता तो डैनियल को भी उसमें डाल देते. आणि मी तुम्हाला सांगते जर डॅनियल तिथे असतं तर त्या लोकांनी डॅनियलला सुद्धा त्याच्यामध्ये टाकलं असतं. जो राजा इन्हें आग की भट्टी में डाला है, वो डैनियल को भी आग की भट्टी में डाला. आणि ज्या राजाने या तिघांना आगीच्या भट्टीमध्ये टाकलेलं आहे त्यांनी डॅनियलला सुद्धा टाकलं क्योंकि वो असतं. क्रूर था. आणि कारण तो करून होता. बेबीलोनी लोग, अशूरी लोग नम्र और दीन ऐसे नहीं थे. मैंने आपको पहले ही बताया कि बेबीलोन की राजधानी है निनवे देश. निनवे इतना क्रूर है तो सोचो बेबीलोन देश कितना क्रूर है. आणि बॅबिलोनची राजधानी आहे निनवे देश. मग निनवे जर एवढा क्रूर आहे मग विचार करा बॅबिलोन किती क्रूर कि असेल. वो इंसान की चमड़ी, जानवर की खाल कैसे उतारते, वैसे इंसान की खाल उतारते, ऐसे इतने क्रूर है. आणि मनुष्याचं जसं चामडं काढतात त्याच रीतीने ते जसं प्राण्याचं चामडं काढतात तसं मनुष्याचं सुद्धा ते काढतात. इतने इसलिए तो योना वहाँ जाना नहीं चाहता था. आणि मग योनाला तिथे जाण्याची इच्छा नव्हती. ये सोच सकते हैं. तो ये इसलिए प्रियो, परमेश्वर के वचन के अनुसार हम देखते हैं कि जो फारस का राजा, जो जिसे शैतान बताया जाता है, आणि फारसचा जे राजा आहे त्याला शैतान म्हणण्यात येतो. टिपिकल शैतान है. आणि हा टिपिकल शैतान आहे. पर्शियन किंग यानी फारस का राजा ये शैतान है. आणि फारसचा जो राजा आहे तो शैतान आहे. उसने उत्तर लाने वाले गब्रियल को रोक के रखा. आणि त्याने उत्तर आणणाऱ्या गब्रियलला त्याने अडवून अगर आप ठेवलं. डैनियल अध्याय 10 में पढ़ोगे तो वहाँ लिखा है कि गब्रियल ने ऐसा कहा कि ये परमेश्वर के प्रिय
डैनियल तो परमेश्वर के लिए अति प्रिय है, परमेश्वर की नज़र में बहुत श्रेष्ठ है। तो पहले ही दिन में तुझे उत्तर देने आ रहा था, पहले ही दिन। इसलिए एक बात याद रखना, आप जितना प्रेयरफुल लाइफ रखोगे ना, आपको उत्तर तुरंत मिलेगा। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रार्थनेचं जीवन ठेवता तुम्हाला उत्तर लगेच भेटतं। लेकिन जितना आप प्रार्थना कम करोगे उतना उत्तर आपका कम रहेगा। जितना फेलोशिप आपका कम रहेगा प्रभु से, उतना थोड़ा सा उत्तर मिलने के लिए टाइम पकड़ता है। आणि जेवढी संगती तुमची देवासोबत कमी असेल तेवढं उत्तर भेटण्यासाठी वेळ पकडतो। अभी देखो प्रिस्किला मेरा एक बेस्ट फ्रेंड है, वो हमेशा बहुत क्लोज है। आणि प्रिस्किला दीदी आणि मेघा दीदी क्लोज फ्रेंड आहे, ते लोक बेस्ट फ्रेंड आहेत। हाँ, लेकिन अगर अपन सोचो मेघा ने प्रिस्किला से पेन मांगा आणि मेघा दीदी जर प्रिस्किला दीदीकडे पेन मागितलं तुरंत अंदर से पेन निकाल के दे, आणि ती लगेच आतमधून पेन काढून देईल टाइम नहीं लगाएगी। आणि वेळ पकडणार नाही। लेकिन अगर रानी से पेन मांगा तो आणि राणी दीदीकडे पेन रानी से मागितलं इतनी दोस्ती नहीं है, आणि राणी दीदीकडे एवढीशी जान मैत्री पहचान नाही आणि फक्त ओळख आहे। तो वो देने के लिए मेरे पास एक ही पेन है, दूँ क्या नहीं, कैसे दूँ, मैं कैसे लिखेगी, एक ही पेन लाया था, दो दादी तो नहीं पता। मैं कहता नहीं एकच पेन, लेकिन प्रिस्किला के पास एक ही पेन रहेगा तो भी वो तुरंत देगी, एक होगा तो भी वो देगी। आणि प्रिस्किला दीदीकडे जर एक पेन असेल तरी सुद्धा ती लगेच देईल, क्योंकि उनका रिश्ता घनिष्ठ है। आणि त्यांचं जे नातं आहे ते घनिष्ठ जिससे आहे। हम ज़्यादा क्लोज रहते हैं, आणि ज्याच्याशी आपण जास्त जवळ असतो हम तुरंत मांगने पर हमें तुरंत मिलता है। आणि मागितल्यावर ते लगेच आपल्याला भेटतं। जिसके हमारा रिश्ता दूर का रहता है, देने के लिए जल्दी नहीं निकलता है। आणि ज्याच्याशी आपलं नातं हे लांब असतं ते देण्यासाठी लवकर निघत नाही। डैनियल का रिश्ता परमेश्वर के साथ बहुत घनिष्ठ था, बहुत क्लोज था, आणि डॅनियलचं जे नातं आहे ते देवासोबत खूप घनिष्ठ होतं आणि जवळचं और होतं। इसीलिए उसका उत्तर पहले ही दिन दिया गया। आणि म्हणून त्याचं जे उत्तर आहे ते पहिल्या दिवशी देण्यात आले। लेकिन फारस के राजा की रुकावट के कारण अभी उसने क्या रुकावट डाला होगा, आणि फारसच्या राजाने काय रुकावट टाकली असेल क्या किया और क्या किया होगा। आणि काय केलं अभी ये असेल। तो सब ऐसे पृथ्वी पर नहीं हुआ, ये सब आणि हे सर्व गोष्टी पृथ्वीवरती झालेल्या नाही आकाश में हुआ है। आणि आकाशामध्ये झाल्या क्योंकि आहेत। गिब्राइल कहाँ था, आणि गब्रिएल कुठे होता, स्वर्ग में। आणि स्वर्गामध्ये। आना कहाँ था, आणि त्याला यायचं कुठे होतं, पृथ्वी पर। पृथ्वीवरती। कहानी का था, आणि कुठे यायचं क्योंकि होतं, डैनियल किधर था, आणि डॅनियल कुठे होता, पृथ्वी पर। पृथ्वीवरती। आपको क्या लगता है गिब्राइल कमजोर स्वर्गदूत है? आणि तुम्हाला काय वाटतं गब्रिएल हा कमजोर स्वर्गदूत आहे? नहीं। आणि नाही। लेकिन उसे मालूम है मुझे लड़ना मना है, आणि त्याला माहिती आहे की मला लढणं हे मना आहे मेरा काम क्या है, आणि माझं काम काय आहे, मैसेज देना, आणि संदेश देणं युद्ध नहीं करना। आणि युद्ध नाही करणं। वो एक शांति का गिब्राइल है, यानी शांति का दूत है वो, आणि तो शांतीचा दूत आहे लड़ाई का युद्ध नहीं, दूत नहीं है। आणि लढाईचा दूत नाही। उसे मालूम है उसका काम क्या है, आणि त्याला माहित आहे की त्याचं काम और काय उसे आहे। मालूम है अगर वो लूसीफर से लड़ेगा, फारस का राजा यानी लूसीफर से, शैतान से अगर वो लड़ेगा तो वो परमेश्वर का विरोधी हो जाएगा, परमेश्वर की आज्ञा का उल्लंघन करने वाला होगा। आणि त्याला माहिती आहे फारसचा राजा म्हणजे जे लुसिफर आहे त्याच्याशी जर तो युद्ध करेल तो देवाचा विरोधी होऊन जाईल आणि देवाची आज्ञा न मानणारा और ये होईल। सारे जो स्वर्गदूत है वो प्रभु को, परमेश्वर को अप्रसन्न करना नहीं चाहते। आणि हे जे सर्व स्वर्गदूत आहे त्यांना देवाला अप्रसन्न नाही करायचे। इसीलिए प्रियो जब मोसेस के शव के विषय पर जब बातचीत हुआ, आणि म्हणून मोशेच्या शवाबद्दल जेव्हा चर्चा झाली, हम उसे मेरे ख्याल से इसमें पढ़ते हैं, यहूदा अध्याय 1 और उसका 8 और 9 से, आणि त्याचा 8 आणि 9 8 और 9 8 आणि 9 यहूदा रेवलेशन के पहले है। आणि प्रकटीकरणाच्या अगोदर आहे। यहूदा अध्याय 1 उसका 8 और 9। यहाँ पर हम देखते हैं मिकाएल को युद्ध करने की शक्ति है, सामर्थ्य है, आणि इथे आपण पाहतो की मिकाएलला युद्ध करण्याची शक्ती आहे, सामर्थ्य आहे, लेकिन गाली देने का नहीं, आणि त्याला शिव्या देण्याची अपशब्द नाही देने का नहीं, आणि अपशब्द काढण्याचे नाही मारामारी करने का मतलब युद्ध करने का अधिकार है। आणि युद्ध करण्याचा अधिकार आहे अपशब्द गलिच्छ भाषा इस्तेमाल नहीं कर सकता। आणि अपशब्द किंवा गलिच्छ भाषेचा वापर करू शकत नाही। तसेच हे देखील विशेष स्वप्नात देहाला विटाळवतात आणि प्रभुत्व तुच्छ लेखतात। ये कौन से, ये स्वप्नदर्शी जो जिन्हें जिन्हें गंदे गंदे स्वप्न पढ़ते हैं, व्यभिचार के स्वप्न पढ़ते हैं, उन स्वप्न जो मसीह का प्रार्थना नहीं करते। पहली बात तो मैं अभी ये वचन निकला तो मैं आपको बता दूँ, वरना आज का वचन ये नहीं है। अभी ये बुरे बुरे स्वप्न, अभी देखो दुष्ट की ओर से स्वप्न पढ़ना
दुष्टता की ओर से मलयुद्ध का स्वप्न पड़ना, ठीक है, हमारे आत्मा के साथ वो लड़ता है, शरीर के साथ लड़ता है, लेकिन जो गंदे स्वप्न पड़ना, आणि घाण स्वप्न पडणे सेक्सुअल के स्वप्न पड़ना, आणि सेक्शुअल स्वप्न पडणं उसका लाइफ प्रभु के साथ बराबर नहीं है, आणि त्याचं जे लाईफ आहे ते देवासोबत प्रार्थना योग्य का नाही. जीवन नहीं है। आणि त्याचं प्रार्थनेचं जीवन प्रियो, नाही. जो व्यक्ति प्रार्थना ज्यादा करते हैं उनको कभी भी बुरे ऐसे गंदे सेक्सुअली हरेस करने वाले, सेक्सुअली उन पर अटैक करने वाले स्वप्न नहीं पड़ेंगे। आणि ज्यांचं प्रार्थनेचं जीवन आहे, जे लोक प्रार्थना करतात त्यांना कधी असे घाणेरडे स्वप्न पडणार नाही. शैतान उनके शरीर को स्वप्न के द्वारा अशुद्ध करता है, आणि शैतान त्याच्या शरीराला काय करतो, स्वप्नाच्या द्वारे अशुद्ध करतो. इसीलिए स्वप्न दोष जिसे कहते हैं और वीर्य गिरना, स्वप्न में ये सब शैतानी अटैक होता है और वो लोग स्वप्न में लैंगिक वासना करते हैं, लैंगिक व्यभिचार करते हैं, लैंगिक संभोग करते हैं और वो ओरिजिनलिटी में शरीर के साथ होता है। आणि स्वप्नदोष पडणं किंवा स्वप्नामध्ये लैंगिक संबंध करणे हे जे आहे ते स्वप्नामध्ये सर्व होतं आणि त्यांच्या शरीरावरती असर मैं होतो. आपको एक आपके ऊपर एक उदाहरण देती हूँ। आणि त्याच्यावरती एक उदाहरण आपको सांगते. ऐसा नहीं होता है कि मैं आपके ऊपर एक उदाहरण देती आणि त्याच्यावरती एक उदाहरण देते. हूँ। आप लोग स्वप्न में हंसते हो, आणि तुम्ही लोक स्वप्नामध्ये हसता ओरिजिनल में भी हंसते रहते हो, शरीर में भी, हाँ हाँ हाँ, जबकि आप ओरिजिनल में कहाँ हंस रहे हो, लेकिन आप क्या कर रहे हो, रियल में भी हंस रहे हो। कभी कभी आप देखो, आपको अनुभव होगा ये, आणि हा अनुभव तुम्हाला असेल.